मागच्या लेक्चरमध्ये आपण जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स अँड वाय हे जनरल इक्वेशन दोन लाईन रिप्रेझेंट करतं याची कंडिशन्स आणि जनरल इक्वेशन हे दोन लाईन पासून तयार झाले कंबाइंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू एनी पॉइंट हे पाहून आपण ते जनरल इक्वेशन तयार केलं होतं. आज आपण एक्सरसाइज 4.3 याच्यावरचे एक्झाम्पल पाहू. फर्स्ट प्रॉब्लेम, शो दॅट इक्वेशन 2x² minus xy minus 3y² minus 6x plus 19y minus 20 equal to 0 represents a pair of lines. हे जनरल इक्वेशन दोन लाईन दाखवतं हे सिद्ध करायचं. तर त्याचं सोल्युशन असं आहे. फर्स्ट गिवन इक्वेशन इज 2x² minus xy minus 3y² minus 6x plus 19y minus 20 equal to 0. First equation. Comparing this equation with ax² plus twice hxy plus by² plus twice gx plus twice fy plus c equal to 0 याला दोन दिलेलं इक्वेशन ह्या जनरल इक्वेशन बरोबर कंपेअर करायचं. we get the values a equal to 2 twice h equal to -1 twice h equal to -1 therefore h equal to -1/2 b equal to -3 b equal to -3 twice g equal to -6 therefore g equal to -3 twice f equal to 19 therefore f equal to 19/2 and c equal to -20. हे इक्वेशन कंपेअर करून आपण सगळ्या व्हॅल्यूज काढू. we know that the condition जनरल इक्वेशन रिप्रेझेंट कधी करते त्याची कंडिशन आपल्याला माहिती. we know that the condition determinant a h g h b f g f c equal to 0 or a b c plus twice f g h minus a f square minus b g square minus c h square equal to 0. दोन्ही पैकी कुठली कंडिशन तुम्हाला जी सोपी वाटते ते लक्षात ठेवायचं. आता ही कंडिशन कशी लक्षात ठेवायची मी तुम्हाला मागच्या पिरियडला सांगितलं. अजूनही सांगतोय हे लक्षात ठेवण्यासाठी ए हँडसम गर्ल having beautiful face goes for college असं आपण ते लक्षात ठेवलं आहे. किंवा तुम्हाला हे लक्षात राहण्यासाठी कंडिशन लक्षात ठेवा. ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर हे इक्वेशन दोन लाईन रिप्रेझेंट करत असतात. तर ह्याचं सोल्युशन काय आहे, कंडिशन आपण सॅटिस्फाय करून दाखवायचं आहे. मग याच्यामध्ये जर आपण लेफ्ट साइड now LHS equal determinant A H G H B F G F C is equal
determinant the value of a equal to 2, h equal to minus 1/2, g equal to minus 3, h equal to minus 1/2, b equal to minus 3, f equal to 19/2. Here g equal to minus 3, f equal to 19/2, and c equal to minus 20. Determinant of order 3 ही कसं सॉल्व करायचं आपण आपल्याला पाहिलं. डिटर्मिनंट ऑफ फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. आजचे जे एलिमेंट्स आहेत ते फ्रॅक्शन मध्ये आहेत. ते जर इंटिजर असतील तर सोडवायला सोपं गेलं असतं. त्यासाठी आजचे जे फ्रॅक्शन आहेत ते इंटिजर करायचे. त्यासाठी त्या पहिल्या रोमधून 1/2 कॉमन काढायचं, दुसऱ्या रोमधून 1/2 कॉमन काढणं आणि तिसऱ्या रोमधून जर 1/2 कॉमन काढणं तर आजचे सर्व एलिमेंट हे पूर्णांकामध्ये येतात. हा डिटर्मिनंट सोडवायला आपल्याला सोपा जातो. आता याच्यामध्ये एक सोडूया. Taking 1/2 common into the first row, second row and third row, we get 1/2 into 1/2 into 1/2 into the determinant 4 minus 1 minus 6 minus 1 minus 6 19 minus 6 19 minus 4. पहिल्या रोमधून आपण 1/2 कॉमन काढलं की त्या पहिल्या रोला आपण 2 ने गुणू. दुसऱ्या रोमधून 1/2 कॉमन काढलं, दुसऱ्या रोला 2 ने गुणायचं. तिसऱ्या रोमधून 1/2 कॉमन काढलं, तितक्या पटीने किंमत वाढते म्हणून त्या दुसऱ्या तिसऱ्या रोला पण 2 ने गुणायचं. दॅट इज 1/8 into 1. आता याचं सोल्युशन असं डिफाइन केलेलं आहे की हा फर्स्ट कॉलम आहे. पहिल्या कॉलममधून हा पहिला एलिमेंट घ्यायचा 4 into the bracket. Neglecting all the elements in the first row and first column. Then write these 4 elements into the second order determinant and solve the second order determinant as product of the first diagonal elements minus product of the secondary diagonal element. This is the solution of the second order determinant. 4 एलिमेंट घेतला आणि त्याचे खालच्या आडवे एलिमेंट सोडून द्यायचे. ब्रॅकेट मध्ये या गुणाकारातून हा गुणाकार वजा करायचा. या दोघांचा गुणाकार 240 मायनस 19 into 90 361 मायनस मायनस 1 into ब्रॅकेट. त्याच्या खालच्या आडवे एलिमेंट सोडून दिले. याचा गुणाकार 40 माइनस माइनस प्लस 19 into 6 6 गुणिले 54 114. The product of 19 into 6 is 114 plus into minus 6 into bracket. The product of minus 1 into 19 minus 19 minus the product of minus 6 into minus 6 plus 36. That is equal to 1/8 into bracket 4. The sum of 240 minus 361 is minus 121. Minus minus get plus into the bracket. 40 plus 114 154 minus 6 into minus 55
minus 19 minus 36, we get minus 55. That is equal to 1 by 8 into bracket minus 484 plus 154 plus minus 6 into 55, 330. That is equal to 1 by 8 into bracket minus 484 plus 484. That is equal to 1 by 8 into 0 equal to 0 equal to RHS. Therefore, LHS equal to RHS. This shows that condition is verified. Hence, the given equation 1 represents a pair of lines. Condition satisfied करून आपण that is equal to LHS equal to RHS. This shows that equation 1 represents a pair of lines. पहिला प्रॉब्लेम. काय केलं सुरुवातीला आपण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं इक्वेशन मांडून घेतलं. ते इक्वेशन जनरल इक्वेशन बरोबर कंपेअर केल्यानंतर ए बी एच जी एक्स या सगळ्या किमती काढ. कंडिशन दिली. कंडिशन व्हेरीफाय झाली. therefore given equation 1 represents a pair of line. तर दुसऱ्या एक्झाम्पल त्याच पद्धतीने सोडवायचं. पेअर ऑफ लाईन्स दाखवायचे, कंडिशन सॅटिस्फाय करून दाखवायचे. ऑल्सो फाइंड द ॲक्युरेट अँगल बिटवीन देम. दोन लाईन रिप्रेझेंट करतात त्याच्यातला अँगल काढा म्हणून दिलं. याच पद्धतीने आपण सोडवू. Solution of the second problem. Given equation is 2x² plus xy minus y² plus x plus 4y minus 3 equal to 0. Equation number 1. Here, comparing the given equation with ax² plus y6xy plus by² plus ygx plus ycy plus c equal to 0, that is, here a equal to 2. Compare करायचं मागवा. Comparing the given equation with ax² twice hxy plus by² plus 2gx plus 2fy plus c equal to 0. Equation number 2. We get here a equal to 2. A equal to 2. Twice h equal to 1, therefore h equal to 1/2. B equal to -1, twice g equal to 1, therefore g equal to 1/2. Twice f equal to 4, therefore f equal to 2. And c equal to -3. We know that the condition determine a h g h b f g f c equal to 0.
Now LHS equal determinant AHG HBF GFC. This is left hand side of this condition. Putting the values of A, L, G, F, B and C in this determinant, we get the value of A is 2, H is 1/2, G is 1/2, H 1/2. The value of B -1. The value of F is 2, G 1/2, F 2 and C -3. Taking common 1/2 into the first row, second row and third, we get 1/2, 1/2, 1/2 into the determinant 4, 1, 1. 1 minus 2, 4. 1, 4 minus 2. कॉमन का काढलं तर आपल्याला एक प्रॉडक्ट करताना तो हा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 सोडवताना आपल्याला ते सोपं पाहिजे. अपूर्णांक असं तर अडचण आहे, त्याला सरकारला कसं लागतं. त्यापेक्षा जर आपण हे पूर्णांकामध्ये एलिमेंट आणले तर प्रॉडक्ट करायला सोपं पडतं. मग आपण एक कॉमन काढलं. That is equal to 1/8 into bracket 4 into bracket product of -2 into -6 is +12 minus 4 into 4 16 minus 1 into bracket taking first element in the write the first element into the second column and neglecting all the elements into the first row and second column and write the remaining 4 elements into the determinant of order 2 and solving this determinant of order 2 we get -6 -4 -6 -4 plus 1 into bracket. हा एलिमेंट तिसऱ्या कॉलमचा पहिला एलिमेंट घ्यायचा, हा कॉलम थर्ड कॉलम आणि फर्स्ट रो सोडून द्यायचा, निगेट करायचं. हे 4 एलिमेंट डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 मध्ये मांडले. या गुणाकारातून हा गुणाकार वजा करायचा. 4 मायनस मायनस प्लस 2 याचा गुणाकार 4 मायनस इट्स प्रॉडक्ट इज -2 minus minus get plus. That is equal to 1/8 into bracket 4 into -4 minus 1 into -10 plus 1 into 6. That is equal to 1/8 into bracket -16 plus 10 plus 6. That is equal to 1/8 into bracket -16 plus 16. That is equal to 1/8 into 0 equal to 0 is equal to RHS. This shows that the condition is verified. Therefore, the given equation 1 represents a pair of lines. Pair of lines हे सिद्ध करायला सांगितलं. या पद्धतीने हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. 3 मार्क प्रॉब्लेम असेल तर एक कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी 2 मार्क. आणि काय करायचं सांगितलं,
Also find the acute angle between them. Now to find the acute angle. Acute angle काढताना आपल्याला माहिती आहे कसं वापरायचं. Here जी व्हॅल्यूज आहेत, here a equal to 2, h equal to 1/2, b equal to -1. या तीन व्हॅल्यू लागतात. आपल्याला माहिती आहे, we know that tan theta equal to mod 2 into root h square minus ab divided by a plus b. हे सूत्र वापरून तुम्हाला ॲक्यूट अँगल काढता येतो. tan theta बरोबर mod 2 into root h square minus ab upon a plus b. A equal to 2, h equal to 1/2 and b equal to -1. Therefore, tan theta equal to mod 2 into root. Putting the values of a, h and b in this formula, we get tan theta equal to mod 2 into root h 1/2 bracket square minus 2 b minus 1. In the denominator, a plus b 2 minus 1. Therefore, tan theta equal to mod 2 into root 1/4 minus plus 2 in the denominator 1. Therefore, tan theta equal to mod 2 into root, its LCM is 4, 1 plus 8 divided by 1. That is equal to mod 2 into root 9 upon 4 upon 1. Therefore, tan theta equal to mod 2 into 3/2. The square root of 9/4 is 3/2. 2 get cancelled, that is equal to mod 3 equal to 3. Therefore, theta equal to tan inverse. Third problem. Given equation is x square minus 6xy plus 5y square plus 10x minus 14y plus 9 equal to 0. Equation number 1. Comparing the given equation with ax square twice hxy plus by square plus twice gx plus twice fy plus c equal to 0. Equation number 2. Here a equal to 1, twice h equal to -6, twice h equal to -6, therefore h equal to -3, b equal to 5, twice g equal to 10, therefore g equal to 5, twice f equal to -14, therefore f equal to -7, and c equal to 9.
condition, we know that the condition is determinant A, H, G, H, B, F, G, F, C equal to 0, or A, B, C plus twice F, G, H minus A, F square minus B, G square minus C, H square equal to 0. आता याच्यामध्ये जी कंडिशन तुम्हाला सोपी वाटते ते वापरा. आता हे अजून एकदा सांगतोय, कशी लक्षात ठेवायची. ए हँडसम गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोज फॉर कॉलेज. Or this is the solution of this determinant. A B C plus twice F G H minus A F square minus B G square minus C H square. या दोन्ही पैकी जी कंडिशन सोपी वाटते ती वाटते. आता पहिल्या दोन एक्झाम्पल मध्ये ही कंडिशन आपण वापरू. आता या तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण ही थर्ड कंडिशन घेऊ. जसं हे याच्याऐवजी आपण ही कंडिशन वापरून सॉल्व्ह करायचं. LHS equal A B C plus twice F G H minus A F square minus B G square minus C H square is equal. Value of A is 1, B is 5 and C is 9 plus 2 into F minus 7 G 5 and H is minus 3 minus A is 1, the value of F minus 7 bracket square minus B 5 into G 5 bracket square minus the value of C is 9 into value of H is minus 3 bracket square. That is 45 minus the product of 2 into minus 7 into 5 into minus 3 is plus 210 minus 1 into 49 square of minus 7 is plus 49 minus 5 into 25 minus 9 into plus 9, that is equal to 45 plus 210 minus 49 minus 125 minus 81, that is equal to 255, and the sum of minus 49 minus 125 and minus 81 is minus 225, that is equal to 0, equal to RHS. Hence, the condition is satisfied. Hence, therefore, the given equation represents a pair of lines. आणि काय करायचं आहे? Also find the point of intersection.
Now to find the point of intersection between the lines. Now to find the point of intersection, we know that the coordinates of the point of intersection are P equal to xy, that is equal to hf minus bg upon ab minus h square, its y coordinate, hf minus bg upon ab minus h square, gh minus af upon ab minus h square. hf minus bg upon ab minus h square, this is x coordinate, and gh minus af upon ab minus h square, this is the y coordinate. Putting the values of ah, bg in this formula, we get p equal to x comma y equal to h is minus 3 in f minus 7 minus b 5 into g 5 in the denominator ab 1 into b 5 minus h square minus 3 bracket square comma its y coordinate g 5 into h minus 3 minus a 1 into f minus 7 in the denominator 1 into 5 minus 3 bracket square, that is 21 minus 25 in the denominator, 5 minus 9 minus 15 minus plus 7 in the denominator, 5 minus 9, that is 21 minus 25 minus 4 in the denominator, 5 minus 9 minus 4 minus 15 plus 7 minus 8 in the denominator, minus 4, that is equal to 1 minus 8 divided by minus 4 is 2. Hence, the point of intersection is P equal to xy, that is equal to 1, 2. This is the point of intersection between the lines represented by the given equation 1. आपण हे 3 प्रॉब्लेम पहिल्या प्रॉब्लेम मध्ये 2 लाईन रिप्रेझेंट करा ते सिद्ध करा म्हणून सांगितलेलं होतं. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये 2 लाईन रिप्रेझेंट करा हे सिद्ध करायचं, आल्सो फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन देम. आणि तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये 2 लाईन रिप्रेझेंट करायला सांगितलेलं असताना त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचा. त्याच्या नंतरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट वेळेला बघू.